ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत, सगळेजण आता जेवायला बसलेले असतात, पण पूर्णा आजी आणि रविराज काही जेवायला येत नाहीत. त्याच्यानंतर तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन बोलतो की पूर्णा आजी सिनियर चला जेवून घ्या बरं. तर त्यावरती पूर्णा आजी बोलते आम्हाला आता भूक नाही आहे. त्यावरती रविराजही बोलतो इथं मला जगायचाच कंटाळा आला आहे, तर पोटात अन्नाचा कण कुठून जाईल. तर इकडे नागराज मनात बोलतो अरे पण तुम्ही दुःखी आहात म्हणून आम्ही काही जेवायचंच नाही का. इथे भुकेने माझ्या पोटात आगडोह उसळतो आहे. त्यावरती सायली लगेच बोलते की असं बोलतात मेलेल्या माणसानंतर त्याचा आत्मा 10 दिवस घरातच असतो. जर तुम्ही असं जेवला नाहीत तर प्रतिमा आत्यांना चांगलं वाटेल का. तर त्यावरती लगेच पूर्णा आजी बोलतात रविराज माझ्या प्रतिमेला त्रास नको व्हायला, चला आपण 2 घास खाऊन घेऊया. तर लगेच पूर्णा आजी जेवणासाठी उठतात. तर अर्जुन त्यांना डायनिंग टेबलवरती घेऊन जातो. पण रविराज काही उठतच नाहीत. ते जागेवरच बसलेले असतात आणि ते सायलीकडे एकटक पाहत असतात. त्याच्यानंतर सायली सुमन काकींना बोलते सुमन काकी मला जरा एक ताट वाढून द्याल का. आणि सुमन काकी सायलीला ताट वाढून देते. त्याच्यानंतर ती सायली ताट घेऊन रविराज सरांसमोर येते आणि बोलते सर अन्नावर ना राग काढावा ना दुःख. तुम्ही जर तुमच्या तब्येतीची अशी हेळसांड केली तर ते प्रतिमा आत्यांना आवडेल का. तर रविराज सर काही तिच्याकडे बघायला तयार नसतात. त्याच्यानंतर सायली ही त्यांच्या समोरच बसते. त्याच्यानंतर ती रविराज सरांना प्रेमाने घास भरवते आणि हा क्षण सगळेजण सायलीकडे एकटक पाहतच असतात. अर्जुन, पूर्णा आजी, अस्मितासुद्धा. पण प्रियाचा मात्र हे सगळं बघताना गटानाच झालेला असतो. तर ती रविराज सरांना प्रेमाने घास भरवते आणि रविराज सर तिच्या हातून घास खातात सुद्धा. पण ते सायलीकडे प्रेमाने एकटक पाहत असतात अगदी मन भरून आणि सायलीसुद्धा त्यांच्याकडे पाहत असते. बाप लेकीचं नातं हे असंच असतं मित्रांनो, नाही का. आणि हे सगळं बघताना प्रियाचा मात्र गटाना झालेला असतो. तर प्रिया जेवणाच्या ताटावरून उठते आणि इकडे रविराज सरांकडे येते आणि बोलते बाबा चला बरं तुम्ही तिथे माझ्यासोबत बसून जेवा, चला उठा उठा पटकन उठा. तर सुमन काकी बोलते की अगं पण सायली भरवते ना त्यांना घास. तर प्रिया बोलते असं एक एक घास खाऊन काय होणार आहे, त्यांचं काय पोट भरणार आहे का. बाबा चला उठा तुम्ही माझ्याजवळ बसा, चला उठा. तर रविराज सर बोलतात अरे हो हो उठतो थांब. तरी पण ते सायलीकडे एकटकच पाहत असतात आणि सायली त्यांच्याकडे. आणि रविराज सर सगळ्यांसोबत जेवायला येतात. त्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसल्यावरती तन्वी नाटक करायला सुरुवात करते म्हणजे प्रिया. तर पूर्णा आजी बोलते तन्वी तू सुद्धा आमच्यासोबत बस आता जेवायला. तर लगेच ती नाटक करते, बोलते नाही मला भूक नाही. त्याच्यानंतर पूर्णा आजी बोलते आता आम्ही सगळे बसलोय ना जेवायला, बस बघू चल. तर बोलते ओके पूर्णा आजी आता तू बोलतेस तर बसते जेवायला. सायलीने मात्र सगळा स्वयंपाक केलेला असतो बरं का. तर सुमन काकी सायलीला बोलते की सायली बाळा तू किती सहजपणे आमच्या सगळ्यांचा दुःखाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतलास गं. तर सुमन काकीचं बोलणं टाळण्यासाठी लगेच नागराज मध्येच बोलतो सुमन मला भात वाढ ना. त्याच्यानंतर लगेच अर्जुन मनातच विचार करतो आणि सायलीकडे एकटक पाहत असतो यांनी किती सहजपणे सगळं हँडल केलं, ह्यांच्यामुळे आज पूर्णा आजी आणि सिनियर जेवायला बसले असं म्हणून दोघेही एकमेकांकडे एकटक पाहत असतात. त्यासोबतच रविराज सर सुद्धा जेवताना सायलीकडे एकटकच पाहत असतात. तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.